Please like and subscribe the channel. नमस्कार, कुक विथ यमूमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी करते रव्याचा शिरा. रव्याचा शिरा तर आपण नेहमीच खातो. सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे, मग हा नेहमीचाच शिरा पण थोड्या वेगळ्या चवीचा. आंब्याचा रस घालून एकदम स्वादिष्ट मऊ लुसलुशीत करणार. मग त्यासाठी काय काय साहित्य लागणार ते बघू. साहित्यात घेतले 1 वाटी रवा. हा रवा मध्यम आकाराचा आहे, एकदम बारीक नाही किंवा एकदम मोठा नाही. आपण उपम्यासाठी वापरतो तो हा रवा आहे. तूप घेतले अर्धी वाटी आणि दूध 1.5 वाटी आणि 1.5 वाटी पाणी असं एकत्र करून घेतले. हापूस आंब्याचा रस घेतला 1 वाटी. सुरुवातीला साखर घेतली अर्धी वाटी, पण पाऊण वाटी ते 1 वाटी लागू शकते, कारण साखरेचं प्रमाण आंब्याच्या गोडीवर अवलंबून आहे. मला साखर किती लागली ते मी शेवटी सांगणार आहे. पाव टीस्पून मीठ घेतलं आहे, कारण गोडाच्या पदार्थात थोडं मीठ घातल्यानं त्या पदार्थाची चव अधिक छान लागते. 9 ते 10 केशर काड्या घेतलेत. केशर घालणं ऑप्शनल आहे, तसंही आंब्याच्या रसामुळे शिऱ्याला रंग छान येणार आहे. आणि घेतलेत थोडे बदामाचे काप. या सगळ्या पदार्थांचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, पाहू शकता. साहित्य बघून झाले. आता शिरा करायला घ्यायचा. मीडियम गॅसवर कढई गरम करून घेतली, त्यामध्ये रवा घातला. रवा घातल्यानंतर गॅस एकदम बारीक केला आहे. रवा पूर्ण भाजेपर्यंत गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची, मगच तो खमंग भाजतो. एका बाजूला मी दूध पाण्याचं मिश्रण पण गरम करायला ठेवलं आहे. हा रवा 1-2-3 मिनिटं कोरडा भाजून घ्यायचा. याच्यातलं सगळं मॉइश्चर काढायचं. रव्यातलं सगळं मॉइश्चर निघाले. आता त्यामध्ये तूप घालायचं. 3-4 चमचे तूप घातले. त्यामध्ये रवा मंद गॅसवरच भाजून घ्यायचा. हे परत 3-4 मिनिटं झालेत. रवा हलवून चांगला घ्यायचा. आता त्यामध्ये परत थोडं तूप घालायचं. सगळं तूप घालायचं नाही, थोडंसं 1-2-3 चमचे तूप शिल्लक ठेवले, ते आपण शिरा तयार झाल्यानंतर घालणार आहे. हे तूप हा लाईट ब्राऊन कलरवर रवा भाजायचा आहे आपल्याला. गॅस आपला बारीकच आहे. आता ड्रायफ्रूट भाजायचे. रवा अर्धवट भाजलेला आहे. अर्धवट भाजल्यानंतर ड्रायफ्रूट घालायचे, नाही तर मग ते करपून जातील. हा रवा लाईट ब्राऊन कलरवर भाजलेला आहे. आता त्यामध्ये दूध घालायचं, दूध पाण्याचं मिश्रण, आणि केशर घातलं आहे, ते पण दुधातच आपण घालून टाकलं आहे. आता हे दूध थोडं थोडं करून घालून टाकायचं. केशर चमच्याने मिसळून घेतलं आहे. एक वाटी रव्याला 3 वाटी आपण घेतलेलं आहे प्रमाण दूध आणि पाण्याचं, त्याच्यामुळे रवा आपला एकदम मऊ लुसलुशीत होणार आहे. हे हळूहळू त्याचं दूध पाण्याचं मिश्रण घालायचं. हे आता सगळं शेवटी घातलेलं आहे आणि हे सगळं हलवून घ्यायचं, म्हणजे गाठी राहणार नाहीत. हे गाठी मोडून घेतले सगळ्या. हे आता 1 मिनिट वाफ येण्यासाठी झाकून ठेवायचा. हे 1 मिनिट झाले. झाकण काढायचं आणि परत हलवून घ्यायचा तो. आता त्यामध्ये साखर घालायची आणि मीठ पण घालायचं त्यावेळेसच, आणि हे दोन्ही चांगलं मिसळून घ्यायचं आणि परत 1 मिनिट झाकण ठेवून वाफ द्यायची, म्हणजे साखर विरघळते. हे 1 मिनिट झालं आहे. शिरा आपला तयार झालेला आहे. आता त्यामध्ये हा आंब्याचा रस घालायचा आणि तोही सगळ्या शिऱ्यामध्ये मिसळून घ्यायचा.
हा सगळा रस एकसारखा मिसळला आहे शिऱ्यामध्ये. आता परत 1 मिनिट झाकून ठेवायचा तो. हा 1 मिनिट झाला आहे. रस घातल्यावर शिऱ्याला चांगली वाफ आलेली आहे. शिरा एकदम मऊ लुसलुशीत झाला, तुम्हाला पाहूनच अंदाज येत असेल. रस घातल्यावर शिरा टेस्ट केला, साखर कमी होती म्हणून मी परत पाव वाटी साखर घातली. 1 वाटीपर्यंत पण चालू शकते. आता हे उरलेलं तूप घालायचं. शेवटी तूप घातल्यामुळं शिरा एकदम मऊ असा लुसलुशीत होतो. हे तूप सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून 5 मिनिट शिरा मुरण्यासाठी झाकून ठेवायचा आणि नंतर सर्व करायचा. 5 मिनिट झालेत, शिरा चांगला मुरलाय. आता सर्व करू. मी ह्या शिऱ्यात हापूस आंब्याचा रस घातल्यामुळं त्याची चव एवढी भारी आहे, त्यामुळे वेलची जायफळ पूड घालण्याची गरज वाटली नाही. तुम्ही पण माझ्या या पद्धतीने एकदम स्वादिष्ट मऊ लुसलुशीत तोंडात विरघळणारा आंब्याचा शिरा करून बघा, नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. परत भेटू नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.